Hello, dear students. Myself, Imam Kasim Bhagwan from Sri Yashash Shalke Prashala Wagdari. This is my second educational video in Standard 8 General Science is related to chapter number 7 Metals and Non-Metals. In my previous video, also studied physical properties of metals and non-metals. Today, in this video, chemical properties of metals and non-metals as well as uses of metals and non-metals are discussed here. ओके, या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर माझ्या या चॅनलवर सर्वांचे मी मनापासून स्वागत करतोय. तसंच सर्वांना विनंती आहे, जर माझे व्हिडिओ आपणास आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक अँड शेअर करा आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. आपल्या एका सबस्क्राईबमुळं मला प्रोत्साहन व उत्साह मिळेल आणि मला आपणासाठी आणखीन नवीन व्हिडिओ बनवण्याची सतत प्रेरणा मिळत राहील. तसेच बेल आयकॉनला क्लिक करा, माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास मिळत जातील. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स हा पॉईंट्स डिस्कस करणार आहोत. पाहूया तर या केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्समध्ये किती प्रॉपर्टीज आहेत. तर एकूण याच्यामध्ये आपल्याला एक 5 प्रॉपर्टींचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. तर पहिली प्रॉपर्टीज आहे, त्या प्रॉपर्टीचं नाव आहे पहा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे आपण याला मराठीमध्ये म्हणतोय इलेक्ट्रॉन स्वरूपण. आता हा इलेक्ट्रॉन स्वरूपण आपण पाठीमागच्या प्रकरणामध्ये अभ्यास केलेला आहात. प्रकरण क्रमांक 5 इनसाइड द ॲटम्समध्ये आपण याला डिटेल्समध्ये बघितलेला आहात. पुन्हा आपण या केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्समध्ये देखील इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे नेमकं काय आहे हे आणखीन एकदा पाहूया. काय आहे याची डेफिनेशन रिवाइज करतोय पहा. द सेल in which or the cell wise distributions of the electrons in an atom of an element is called electronic configuration of that element. याचा अर्थ असा होतोय की या ठिकाणी जे काही सेल्स आहेत, आपल्याला तर माहिती आहेत असे एकूण 4 सेल्स आहेत, त्यांना नावं देखील दिलेले आहेत. के, एल, एम आणि एन असे 4 सेल्स आहेत आणि प्रत्येक सेलची जी काही इलेक्ट्रॉन भरण्याची कॅपॅसिटी आहे ते देखील आपल्याला माहीतच आहे. या ठिकाणी 2, 8, 18, 32 अशा पद्धतीनं इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन्स केलं जातं. मग हे जे काही इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन आहे त्यालाच आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणतोय. काय आहे पाहूया. या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक configuration is the basis of chemical behavior of elements. आता या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करत असताना जो केमिकल बिहेवियर आहे, रासायनिक जो काही वर्तन आहे याचा आधार घेतला जातोय. मेजॉरिटी ऑफ मेटल्स हॅव अप टू 3 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटरमोस्ट सेल्स. आता या ठिकाणी जे धातू असतात, इथं आहे मेटल्स, या मेटल्समध्ये आउटरमोस्ट जे ऑर्बिट आहे त्या आउटरमोस्ट ऑर्बिट्समध्ये जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी हे 3 इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये असतात. पाहूया त्याच्यामध्ये उदाहरणार्थ. आता यामध्ये पहा, हा टेबल आपणासाठी देण्यात आलेला आहे. या टेबल्समध्ये पहा, पहिला जो कॉलम आहे हा मेटलचा कॉलम आहे, दुसरा जो कॉलम आहे ॲटॉमिक नंबरचा आहे आणि तिसरा जो आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आता या ठिकाणी जो पहिला कॉलम आहे यामध्ये सोडियम आहे, प्रत्येकांना दिसतोय पहा, त्याचं सिम्बॉल आहे Na आणि त्याच्या Naच्या खालच्या बाजूला 11 दिलेला आहे. तो 11 म्हणजेच काय असणार आहे, ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम. आता ॲटॉमिक नंबर म्हणजे काय हे प्रत्येकांनाच माहिती आहे. कोणाला म्हणतोय आपण ॲटॉमिक नंबर? ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय, एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमध्ये किती प्रोटॉनची संख्या आहे अथवा किती इलेक्ट्रॉनची संख्या आहे, जी काही संख्या आहे त्या संख्येलाच आपण काय म्हणतोय, ॲटॉमिक नंबर असं म्हणतोय. आता या ॲटॉमिक नंबरमध्ये जर आपण बघितलात तर हे 11 इलेक्ट्रॉन्स आपल्याला या ठिकाणी दिसून येतात सोडियमचे.
आता हे टोटल 11 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणल्यानंतर आता याला इलेक्ट्रॉनचे डिस्ट्रीब्युशन आपल्याला करावे लागणार आहे. मग हे इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन करणं म्हणजे यालाच आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणतोय. आता पहिला जो काही ऑर्बिट आहे त्याला म्हणतोय आपण के आहे, दुसरा ऑर्बिट जो आहे यल आहे, तिसरा आहे यम आणि चौथा जो आहे यन. तर अशा पद्धतीने 4 सेल्स आहेत. आता या 4 सेल्समध्ये प्रत्येकांना माहिती आहे की के मध्ये जी कॅपॅसिटी इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आहे 2, यलमध्ये 8, त्यानंतर यममध्ये जे आहे 18 आणि त्यानंतर यनमध्ये आहे 32. अशा पद्धतीनं एकूण या ठिकाणी आपल्याला 4 ऑर्बिट्स आहेत. त्या 4 ऑर्बिट्समध्ये इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं. मग 11 आहेत याचा अर्थ असा की पहिल्या ऑर्बिट्समध्ये के मध्ये किती येणार आहेत तर 2 इलेक्ट्रॉन जातात, यलमध्ये 8 जातात आणि उरलं काय के यल यम मध्ये किती येतोय 1 इलेक्ट्रॉन याच्यामध्ये येतोय. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केला जातोय 2, 8, 1. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन जातात कारण त्याची कॅपॅसिटी तेवढीच आहे के मध्ये. त्यानंतर दुसरं जो आहे यलमध्ये जर आपण बघितला तर त्याची कॅपॅसिटी आहे 8, मग त्या ठिकाणी 8 इलेक्ट्रॉन फुलफिलमेंट होतात. मग राहिला फक्त पुढचा जो ऑर्बिट इथं कंप्लीट झाल्यानंतर पुढच्या ऑर्बिटकडे नेक्स्ट ऑर्बिटकडे जावं लागतं. त्यानंतर आहे पुढचा जो आहे तो असणार आहे यम आणि यममध्ये 1 इलेक्ट्रॉन येतोय. आता तशाच प्रकारे दुसरा एक एक्झाम्पल आहे मेटलचा, तो आहे मॅग्नेशियम. आता या मॅग्नेशियमचं ॲटॉमिक नंबर आहे 12. याच्यामध्ये एकूण 12 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता या 12 इलेक्ट्रॉनची विभागणी कशा प्रकारे करण्यात आलेली आहे पहा. पहिला जो ऑर्बिट आहे तो के आहे, के मध्ये 2, त्यानंतर के नंतर आहे यलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत कारण यलची कॅपॅसिटी 8 आहे. त्यानंतर पुढचा जो ऑर्बिट आहे तो असणार आहे यम आणि या यममध्ये उरलेले किती आहेत 2 इलेक्ट्रॉन्स, ते 2 इलेक्ट्रॉन्स यम सेल्समध्ये जातात. तशाच प्रकारे तिसरा आणखीन एक या ठिकाणी मेटल घेतलेला आहे ॲल्युमिनियम. आता या ॲल्युमिनियममध्ये जर आपण विचार केला तर त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 13 आणि या 13चं इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने केलेलं आहे, पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 आणि उरलेले जे आहेत 3 इलेक्ट्रॉन्स हे शेवटच्या ऑर्बिट्समध्ये जातात. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलेलं आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलात, कारण इथंच आत्ताच आपण बागितलेलं आहात की मेटल्स हॅव अप टू 3 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटरमोस्ट सेल्स. याच्यामध्ये कमीत कमी धातूमध्ये बाह्यतम कक्षेमध्ये एकूण 3 इलेक्ट्रॉनपर्यंत असतात. पहा इथं जर आपण सोडियमचं बाह्यतम कक्षा जर बघितली तर 1 आहे. दुसरं जर बघितलात मॅग्नेशियममध्ये बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स दिसतात. ॲल्युमिनियममध्ये जो बाह्यतम कक्षा आहे त्याच्यामध्ये एकूण 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर अशा पद्धतीने हे मेटल्समध्ये आपल्याला पाहावयास मिळतोय. आता याच्यानंतर दुसरी प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्या दुसऱ्या प्रॉपर्टीचं नाव आहे फॉर्मेशन ऑफ आयॉन्स. आता आयनांची निर्मिती कशा प्रकारे होतीये कारण आपण हे पाहणार आहोत. तर पहा याच्यामध्ये मेटल्स हॅव अ टेंडन्सी टू लूज देअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म्स पॉझिटिव्हली चार्ज्ड आयॉन्स दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए कॅटायन्स. आता या ठिकाणी मेटल्समध्ये आयॉन्स कशा पद्धतीने क्रिएट होतात हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. काय आहे पाहूया. टेंडन्सी टू लूज देअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कोणाला म्हणायचंय, आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कोणाला म्हणायचे, जे आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये जो असणारा इलेक्ट्रॉन असतोय त्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनलाच म्हणलं जातं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असं म्हणतात. आणि हा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी लूज होतोय, गमावला जातोय. गमावून त्याच्यावरती कुठला चार्ज क्रिएट होतोय, पॉझिटिव्हली चार्ज क्रिएट होतोय आणि त्यालाच आपण म्हणतोय कॅटायन्स असं म्हणतोय, म्हणजे त्याला धन प्रभार असं म्हणतोय. आता या ठिकाणी एक एक्झाम्पल आपल्याला दिलेला आहे, पाहूया तो एक्झाम्पल कुठला आहे. तर या ठिकाणी जो एक्झाम्पल आहे तो सोडियमचा आहे. Na म्हणजे सोडियम असं म्हणतोय, आत्ताच आपण त्या चार्टमध्ये बघितलेला आहात. आता सोडियममध्ये एकूण जो इलेक्ट्रॉनची संख्या आहे ती 11 आहे. सोडियममध्ये एकूण इलेक्ट्रॉनची संख्या आहे 11. आता या 11ची इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन जशी आहे त्यामध्ये कशा प्रकारे त्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन केलेलं आहे ते देण्यात आलेलं आहे आणि त्याला आपण डायग्रामॅटिकली समजावून घेऊया. तर हा आहे न्यूक्लियस सोडियमचा. आता या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स असतात आणि न्यूट्रॉन्स देखील असतात. ही आहे पहिली ऑर्बिट
या पहिल्या ऑर्बिट्समध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आलेले आहेत पहा, यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स येतात. दुसरी एक ऑर्बिट आहे, या दुसऱ्या ऑर्बिट्समध्ये एकूण इलेक्ट्रॉन्स जातात पहा, 1 2 3 4 5 6 7 8 असे 8 इलेक्ट्रॉन्स गेले. त्यानंतर आणखीन एक बाह्यतम कक्षा आहे, त्याला आउटर मोस्ट ऑर्बिट्स म्हणतोय, शेवटची कक्षा आहे, त्याच्यामध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे. आता या ठिकाणी या सोडियमचा हा जो आहे सेंटरला इथं पी म्हणून दिलेला आहे, पी म्हणजे प्रोटॉन असतो इथं. या ठिकाणी प्रोटॉनची संख्या पण 11च आहे आणि त्याच्या बाजूला फिरणारे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे वेगवेगळ्या कक्षेमध्ये परिभ्रमण करत असतात. याच्यामध्ये जर आपण बघितलात तर एकूण 11 इलेक्ट्रॉन्स आहेत. या 11 इलेक्ट्रॉन्स आणि 11 प्रोटॉन्स आहेत. प्रोटॉन्स हे पॉझिटिव्हली चार्जड आहेत आणि इलेक्ट्रॉन्स हे निगेटिव्हली चार्जड आहेत. मग हा जो काही बाह्यतम कक्षामध्ये असलेला जो इलेक्ट्रॉन इथला दिसतोय हा अनस्टेबल आहे, कारण त्याचं ऑक्टेट इथं कंप्लीट होत नसल्या कारणाने हा इलेक्ट्रॉन्स लूज करतोय. म्हणजे तो दुसऱ्या मूलद्रव्याच्या अणूला हा इलेक्ट्रॉन देत असतोय. म्हणजे इथं दिलेत पहा, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पॉझिटिव्हली चार्जड, म्हणजे तो लूज देअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे हा आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये असलेला जो इलेक्ट्रॉन आहे हा लूज होतोय. लूज झाल्यानंतर याच्यावरती पॉझिटिव्हली चार्जड आयन्स होतोय पहा. आता पॉझिटिव्हली आयन्स म्हणल्यानंतर सांगितलं तुम्हाला की प्रोटॉन्स जेवढे असतात तेवढेच इलेक्ट्रॉन्स असतात. प्रोटॉन्स 11 होते आणि इलेक्ट्रॉन्स देखील 11 होते, परंतु इथं एक इलेक्ट्रॉन्स लॉस झाल्यामुळं फक्त इलेक्ट्रॉन राहिले किती, आता 10 इलेक्ट्रॉन्स राहिले आणि प्रोटॉन्स हे 11 राहिले. म्हणजे एक संख्या प्रोटॉनची इथं जास्त झाली, त्या कारणानं इथं त्या डोक्यावरती सोडियमच्या इथं पॉझिटिव्ह आयन येतोय पहा. इथं दाखवण्यात आलेलं आहे 2 8 1 आहे, एक इलेक्ट्रॉन्स इथं गमावलेला आहे पहा. +1 E- म्हणून दिलेला आहे, म्हणजे तो इलेक्ट्रॉन्स एक गमावलेला आहे, म्हणून त्याच्या कक्षेमध्ये टोटल 2 आणि 8 एवढेच इलेक्ट्रॉन राहिलेले आहेत पहा. ही एक पहिली कक्षा K आणि दुसरी जी आहे L. K आणि L मध्येच एवढे या ठिकाणी टोटल 10 इलेक्ट्रॉन्स शिल्लक राहिलेले आहेत. एक इलेक्ट्रॉन्स गमावल्यामुळं त्याच्या डोक्यावरती एक एक्सेस पॉझिटिव्ह चार्ज येतोय. तशाच प्रकारचा जर आपण एक्झाम्पल इथं बघितला तर तो आहे मॅग्नेशियमचा. पाहूया मॅग्नेशियममध्ये देखील हा जो आहे मॅग्नेशियमचा केंद्रक, आणि या केंद्रकामध्ये काय असतोय, प्रोटॉन आहे. एकूण प्रोटॉन किती असणार आहे, त्याच्यामध्ये 12 प्रोटॉन्स आहेत. मग पहिल्या ऑर्बिट्समध्ये किती इलेक्ट्रॉन्स जाणार, इथं जर बघितलात तर 2 इलेक्ट्रॉन्स या पहिल्या ऑर्बिटमध्ये जाणार. त्यानंतर दुसरी एक ऑर्बिट येते के नंतर L. या L मध्ये एकूण किती इलेक्ट्रॉन्स जाणार, याच्यामध्ये एकूण 8 इलेक्ट्रॉन्स बसणार पहा. 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 अशा पद्धतीने. त्यानंतर आणखीन एक शेवटची कक्षा इथं आहे, त्याला आपण आउटर मोस्ट ऑर्बिट किंवा आउटर मोस्ट सेल्स असं म्हणतोय. आणि आउटर मोस्ट सेल्समध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉन्स इथं फुलफिलमेंट होतात. आणि हे जे आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असं म्हणतोय. हे असणारे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत आणि हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स काय करतात, हे लूज होतात. आता इथं 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, ते दोन्हीच्या दोन्ही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इथं लूज होतात. का, कारण हा हायली अनस्टेबल असतोय, म्हणजे त्याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी आणखीन 6 इलेक्ट्रॉनची गरज आहे, परंतु 6 इलेक्ट्रॉन्स नसल्या कारणाने तो दुसऱ्यांना देतोय, म्हणजे तो लूज इलेक्ट्रॉन्स होतोय. लूज इलेक्ट्रॉन्स झाल्या कारणानं इथं आपल्याला जर बघितलात तर इथं 2 आणि 8 असे या ठिकाणी मॅग्नेशियममध्ये दाखवण्यात आलेले आहेत. आणि हे 2 इलेक्ट्रॉन्स इथं लॉस झालेले आहेत. किती इलेक्ट्रॉन्स लॉस होतात तेवढे त्याच्या डोक्यावरती पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होतात. तशाच प्रकारे एक्झाम्पल आहे अल्युमिनियमचा. अल्युमिनियममध्ये पण तसंच आहे, कारण त्या अल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर आहे टोटल 13. 13 म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये 13 प्रोटॉन्स असतात आणि 13 इलेक्ट्रॉन्स असतात. त्या 13 इलेक्ट्रॉन्स मधला जो हा जर आपण बघितला तर 3 हे जे आहेत इलेक्ट्रॉन्स हे आउटर मोस्ट ऑर्बिट्स मधले आहेत, हे पण अनस्टेबल असतोय आणि हा इलेक्ट्रॉन्स लूज करतोय आणि त्याच्या डोक्यावरती अल्युमिनियमच्या डोक्यावरती पॉझिटिव्हली चार्जड आयन क्रिएट होतोय. आता याच्यानंतर आपल्याला पुढचं केमिकल प्रॉपर्टीज आहे, ते पुढची केमिकल प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी पाहूया. हे 3 नंबरची रिॲक्शन्स विथ ऑक्सिजन. काय आहे हे रिॲक्शन्स विथ ऑक्सिजन, हे देखील आपण इथं पाहूया. मेटल्स कंबाईन्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म्स ऑक्साईड. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. मेटल ज्यावेळेला ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतात त्यावेळेला त्याच्यापासून आपल्याला ऑक्साईड्स तयार होतात. इथं हा आपल्याला वर्ड इक्वेशन्स इथं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे पहा. इथं मेटल आहे, मेटल ज्यावेळेला ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतोय त्याच्यापासून आपल्याला मेटल ऑक्साईड्स तयार होतात. आणि याच्यानंतर द मेटल ऑक्साईड्स आर बेसिक इन नेचर. हा एक सेंटेन्स जो आहे ना, हा सेंटेन्स हा अत्यंत महत्त्वाचा आहे,
कारण इथं जर आपण बघितलात तर ऑब्जेक्टिव्हमध्ये वगैरे प्रश्न विचारला जातो याच्यावरती, हा जो आहे ना एवढा ट्रू ऑर फॉल्स मध्ये देखील प्रश्न विचारला जातोय. द मेटल्स ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर, राईट, ट्रू ऑर फॉल्स. मग असा देखील विचारला जाऊ शकतोय, द मेटल ऑक्साइड्स आर ऍसिडिक इन नेचर. मग ते उत्तर बरोबर असणार आहे का? नाहीये, कारण तो बेसिक इन नेचर आहे. पाहूया, मेटल ऑक्साइड्स रिॲक्ट्स विथ अन ऍसिड टू फॉर्म्स साल्ट अँड वॉटर. आणखीन एक महत्वाचा पॉइंट्स देण्यात आलेला आहे. पहा, जे मेटल ऑक्साइड्स आहेत, इथं आपल्याला मेटल ऑक्साइड्स मिळालेले आहेत. कसे मिळालेले आहेत? ज्या वेळेला मेटल ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतोय त्यावेळेला मेटल ऑक्साइड्स तयार होतात आणि मेटल ऑक्साइड्स हे बेसिक इन नेचर आहेत. आणि हेच मेटल ऑक्साइड्स ज्या वेळेला ऍसिड बरोबर रिॲक्ट होतात, मेटल ऑक्साइड जे आहेत हे ऍसिड बरोबर इथं रिॲक्ट होतात, त्याच्यापासून इथं साल्ट आणि वॉटर तयार होतोय. हे देखील नमूद करणं गरजेचं आहे, कारण नॉन मेटल्समध्ये काय मिळतात ते देखील आपण इथं पाहणारच आहोत. आता याच्यानंतर पाहूया पुढचं जे काही केमिकल प्रॉपर्टीज आहे, चौथी, रिॲक्शन्स विथ ऍसिड. काय आहे हे रिॲक्शन्स विथ ऍसिड? पाहूया. टेक डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड इन अ टेस्ट ट्यूब. आता ही आहे टेस्ट ट्यूब. आता या टेस्ट ट्यूबमध्ये आपल्याला इथं घ्यायचं आहे डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड. आपल्याला इथं HCl घ्यायचं आहे, डायल्यूट. नंतर देन ॲड झिंक डस्ट टू इट. याच्यामध्ये आपल्याला झिंक डस्ट ॲड करायची आहे, झडॅन. नंतर टेक अ ग्लोईंग स्प्लिंटर नियर द माउथ ऑफ द ट्यूब. आता ग्लोईंग स्प्लिंटर म्हणल्यानंतर जी काही परीक्षा नळी घेतलेली आहे, आपण टेस्ट ट्यूब घेतलेली आहे, त्या टेस्ट ट्यूबच्या तोंडाशी आपल्याला एक जळती कांडी न्यायची आहे. नंतर ऑब्झर्व द ग्लोईंग स्प्लिंटर. निरीक्षण आपल्याला करायचं आहे. कोणाचं? तर त्या जळती कांडीचं निरीक्षण आपल्याला करायचं आहे. यू विल नोटीस सम साऊंड्स कमिंग आउट फ्रॉम इट. या टेस्ट ट्यूबच्या जवळ आपण एक जळती कांडी घेऊन जायची. मग ही जळती कांडी घेऊन गेलात तर तुम्हाला एक इथं आपल्याला साऊंड क्रिएट झालेला आवाज ऐकू येतोय. काय आहे हे साऊंड क्रिएट होतो, याचा अर्थ काय इथं आपल्याला दिलेला आहे. मोस्ट ऑफ द मेटल रिॲक्ट्स विथ डायल्यूट ऍसिड्स टू फॉर्म्स मेटल साल्ट वाईल हायड्रोजन गॅस इज रिलीज्ड. आता महत्वाचं सेंटेन्स या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. ज्या वेळेला हे जो झिंक मेटल आहे, या झिंक मेटल हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर रिॲक्ट होतोय, त्यावेळेला त्याच्यामधून एक प्रकारचा साऊंड इथं क्रिएट झालेला आहे. म्हणजे इथं साऊंड येतो, याचा अर्थ त्या ठिकाणी हायड्रोजन गॅस रिलीज झालेली आहे. मग पहा, ज्या वेळेला मेटल्स जे आहेत हे मेटल्स ऍसिड बरोबर रिॲक्ट होतात, त्यापासून आपल्याला मेटल साल्ट आणि हायड्रोजन गॅस या ठिकाणी तयार होत असते. पाहूया, मेटल्स प्लस डायल्यूट ऍसिड गिव्स राईज टू साल्ट प्लस हायड्रोजन गॅस. आता या ठिकाणी आपल्याला माहिती असायला पाहिजे की सांगितलेलं काय आहे, आणि याच्यामध्ये एक जो आहे मॅग्नेशियम घेतलेला आहे आणि याची रिॲक्शन कोणाबरोबर करायला सांगितलेली आहे? हायड्रोक्लोरिक ऍसिड. आणि याच्यापासून आपल्याला काय मिळतोय तर जो आहे MgCl2 आणि दुसरा जो आहे H2. लक्षात ठेवा, इथं सांगितलेलं आहेत पहा, मेटल हा आहे मेटल Mg आणि दुसरा आहे डायल्यूट ऍसिड, हा आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड. आणि याच्यापासून आपल्याला हा साल्ट तयार होतोय MgCl2, मॅग्नेशियम क्लोराईड. आणि त्याच्यानंतर हायड्रोजन गॅस देखील इथं इलिमिनेट होत असते. तर अशा पद्धतीनं हे आपण चौथं केमिकल प्रॉपर्टीज या ठिकाणी बघितलेलं आहात. ज्या वेळेला मेटलची रिॲक्शन ऍसिड बरोबर केल्यानंतर इथं आपल्याला साल्ट आणि हायड्रोजन गॅस तयार होत असते. त्यानंतर आता पुढचं केमिकल प्रॉपर्टीज आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे, त्याचं नाव आहे रिॲक्शन्स विथ वॉटर. ज्यावेळेला मेटल वॉटर बरोबर रिॲक्ट होतो त्यावेळेला काय होतंय पाहूया. मोस्ट मेटल्स डू नॉट शो एनी ऑब्झर्वेबल अँड फास्ट रिॲक्शन विथ कोल्ड वॉटर, बट सम मेटल्स लाईक सोडियम and potassium reacts with cold water to produce their hydroxide and hydrogen gas. Magnesium metals requires steam to give similar reaction. आता या ठिकाणी जर आपण बघितलात तर असे काही धातू आहेत की त्या धातूंची रिॲक्शन्स कोल्ड वॉटर बरोबर पण होतीये, त्यानंतर काही हॉट वॉटर पण असेल, हॉट वॉटर बरोबर देखील होऊ शकते, किंवा काही स्टीम्स बरोबर देखील होते, पाण्याच्या वाफेबरोबर देखील रिॲक्शन होत असते. परंतु इथं सांगितलेलं आहे सोडियमच्या बाबतीमध्ये. हा दिसतोय सोडियम. हा सोडियम
ज्यावेळेला कोल्ड वॉटर बरोबर रिॲक्ट होतोय, किंवा जो पोटॅशियम आहे हा पोटॅशियम देखील ज्यावेळेला कोल्ड वॉटर बरोबर रिॲक्ट होतोय त्यावेळेला इथं आपल्याला हायड्रॉक्साईड्स आणि हायड्रोजन गॅस रिलीज केली जाते. मग दुसरा एक आहे मॅग्नेशियम मेटल. हा मॅग्नेशियम मेटल ज्यावेळेला स्टीम बरोबर रिॲक्ट होतोय त्यावेळेला त्याच्यापासून देखील आपल्याला इथं हायड्रॉक्साईड आणि दुसरा जो आहे हायड्रोजन गॅस इथं रिलीज केली जाते. कशा पद्धतीने इथं आपण पाहूया. तर पहा, याच्यामध्ये आपल्याला सोडियम, हा आहे सोडियम, सिम्बॉल आहे Na, आणि हा कोणाबरोबर रिॲक्ट होतोय? वॉटर बरोबर. वॉटर हा याचा केमिकल फॉर्म्युला आहे H2O, आणि याच्यापासून तयार होणारा जो आहे हा सोडियम हायड्रॉक्साईड आहे NaOH प्लस. आणखीन काय रिलीज होणार आहे? हायड्रोजन रिलीज होणार आहे. तर आता याच्यामध्ये ही जी आहे बॅलन्स करायचं म्हणलं तर इथं 2 सोडियमचे ॲटम आहेत, त्यानंतर 2 मॉलिक्युल्स ऑफ H2O आहेत, त्यानंतर 2 मॉलिक्युल्स ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड आहे, आणि हा H2 गॅस या ठिकाणी रिलीज होतोय. तर अशा पद्धतीने हा सोडियम मेटल ज्यावेळेला कोल्ड वॉटर बरोबर रिॲक्ट होतोय त्याच्यापासून आपल्याला या मेटलचे ऑक्साईड्स तयार होतोय, किंवा त्याला आपण हायड्रॉक्साईड म्हणतोय. OH म्हणजे हायड्रॉक्साईड आहे, आणि हायड्रोजन गॅस देखील रिलीज केली जाते. तशाच प्रकारे हे मॅग्नेशियम मेटलची देखील रिॲक्शन्स तुम्हाला करायची आहे. मॅग्नेशियम मेटल्स ज्या वेळेला पाण्याबरोबर रिॲक्ट होतोय त्यावेळेला त्याचं देखील हायड्रॉक्साईड तयार होतोय. आणि हा कसा तयार होतोय? हा मॅग्नेशियम आणि हा वॉटर बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर त्याचे हायड्रॉक्साईड्स तयार होतात. ही रिॲक्शन्स तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहू शकता. आता याच्यामध्ये आपण आज एकूण 5 केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स बघितलेला आहात. पहिली प्रॉपर्टीज बघितला होता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिट्समध्ये 1, 2 किंवा 3, कमीत कमी 3 इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते आउटरमोस्ट ऑर्बिट्समध्ये असतात, हे आपण बघितलात. त्यानंतर दुसरं जो बघितलात फॉर्मेशन ऑफ आयन्समध्ये मेटल असेल तर त्याच्यावरती कॅटायन्स तयार होतात, आणि ज्या वेळेला रिॲक्शन्स विथ ऑक्सिजन असेल म्हणजे मेटल ऑक्सिजन बरोबर ज्या वेळेला रिॲक्ट होतोय त्यावेळेला मेटल ऑक्साईड्स तयार होतात, आणि हे जे मेटल ऑक्साईड्स असतात ते बेसिक इन नेचर आहेत, हे देखील आपण बघितलेलं आहात. त्याचनंतर रिॲक्शन्स विथ ॲसिड्समध्ये म्हणजे ज्यावेळेला मेटल ॲसिड बरोबर रिॲक्ट होतोय त्यावेळेला देखील आपण बघितलेलं आहात की त्याच्यापासून साल्ट आणि हायड्रोजन गॅस तयार होतोय. आता शेवटच्या याच्यामध्ये बघितला होता रिॲक्शन्स विथ वॉटर, ज्यावेळेला मेटल्स वॉटर बरोबर रिॲक्ट होतोय तिथं देखील हायड्रॉक्साईड आणि हायड्रोजन गॅस रिलीज होत असते. आता याच्यानंतरचा जो पुढील भाग आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत, तो आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. त्यामध्ये देखील जसं आपण मेटलचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलात, इथं देखील आपण नॉन मेटलचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहूया. मोस्ट ऑफ द नॉन मेटल्स हॅव 4 to 7 इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलन्स सेल्स. जसं आपण मेटल्समध्ये फक्त 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स राहत होते, तशाच प्रकारे इथं नॉन मेटल्समध्ये जर आपण बघितलात तर इथं आपल्याला जवळपास 4 ते 7 पर्यंत इलेक्ट्रॉनची संख्या आपल्याला आढळते. आता या टेबल्समध्ये देखील दिलेले आहेत पहा. नॉन मेटल्स आहे नायट्रोजन, आणि त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 7, आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 आणि 5. तर 5 हे जे आहे आउटरमोस्ट ऑर्बिट्समध्ये आहे. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 8, आणि 8 याचा अर्थ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 आणि 6. तर 6 जे इलेक्ट्रॉन्स तुम्हाला दिसतात हे आउटरमोस्ट ऑर्बिट्समध्ये आहेत. आणि Cl म्हणल्यानंतर क्लोरीन म्हणतोय, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 17, आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 आणि 8, आणि शेवटच्या कक्षेमध्ये आहेत 7. तर अशा पद्धतीने जर आपण बघितलात तर मॅक्झिमम जी कॅपॅसिटी आहे इलेक्ट्रॉनची ते आउटरमोस्ट ऑर्बिट्समध्ये नॉन मेटलच्या बाबतीमध्ये 4 ते 7 आहेत. म्हणजे इथं पहा आउटरमोस्ट ऑर्बिट्समध्ये इथं 5 आहे, इथं 6 आहे, आणि इथं 7 आहे. तर अशा पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या ठिकाणी नॉन मेटलचा देण्यात आलेला आहे. दुसरं पाहूया आपण या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ आयॉन्स. जसं आपण मेटल्समध्ये बघितला होता, काय पाहिलात आपण तिथं ज्या वेळेला मेटल्स या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स लूज करतोय, परंतु इथं एक्झॅक्ट अपोजिट आहे पहा. नॉन मेटल्स काय करतोय? टू एक्सेप्ट द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन स्वीकारतोय, स्वीकारून तो काय करतोय? निगेटिव्हली चार्ज आयन क्रिएट करतोय. परंतु मेटल्स काय करत होता? इलेक्ट्रॉन्स लूज करून त्या ठिकाणी पॉझिटिव्हली आयॉन्स क्रिएट करत होता, परंतु इथं हा निगेटिव्ह आयॉन्स क्रिएट करतोय, म्हणून त्याला म्हणलं जातं अनआयॉन्स. त्या ठिकाणी आपण मेटल्समध्ये बघितलात कॅटायन्स, या दोघांमधला फरक आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पाहूया आणखीन काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत पहा. जसं आपण फॉर्मेशन ऑफ आयॉन्स मेटलच्या बाबतीमध्ये बघितला होता, इथं देखील आपण पाहूया. इथं आहे क्लोरीन. क्लोरीनमध्ये एकूण इलेक्ट्रॉनची संख्या आहे 17. तर हा क्लोरीनचा न्यूक्लियस आहे. या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स असतात. प्रोटॉन्समध्ये
किती प्रोटॉन्स असतात? एकूण जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत तेवढेच प्रोटॉनची संख्या आहे. इथं 17 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणल्यानंतर इथं 17 हे प्रोटॉन्स आहेत, 17 पॉझिटिव्हली चार्ज आहेत. पहिल्या ऑर्बिट्समध्ये 2 इलेक्ट्रॉन्स येतात. त्यानंतर दुसरी एक ऑर्बिट आहे, त्या दुसऱ्या ऑर्बिट्समध्ये एकूण 8 इलेक्ट्रॉन्स येतात. हे पहा 8 इलेक्ट्रॉन्स. त्यानंतर तिसरी एक ऑर्बिट आहे, त्या तिसऱ्या ऑर्बिट्समध्ये एकूण 7 इलेक्ट्रॉन्स येतात. 4, 5, 6 आणि 7. परंतु ही जी शेवटची कक्षा आहे, आउटरमोस्ट ऑर्बिट्स म्हणतोय, त्याच्यामध्ये फक्त 7 इलेक्ट्रॉन्स आहे. त्याचं ऑक्टेट इथं कंप्लीट झालेला नाहीये. त्याचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी त्याला आणखीन एका इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणून तो दुसऱ्याकडून एक इलेक्ट्रॉन घेतोय. म्हणजेच या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे? टू रिसीव्ह ऑर टू एक्सेप्ट दी इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. हा जो आहे व्हॅलन्स इलेक्ट्रॉनमध्ये एक इलेक्ट्रॉन हा बाहेरून घेतलेला आहे. म्हणजे जसं सोडियम हा इलेक्ट्रॉन एक दिला होता, तो एक इलेक्ट्रॉन घेतोय आणि या बाह्यतम कक्षेमध्ये इथं पहा, इथं 7 बाह्यतम कक्षामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत आणि ज्यावेळेला तो एक इलेक्ट्रॉन्स इथं घेतल्यानंतर इथं टोटल इलेक्ट्रॉनची संख्या झालेली आहे 8. मग इथं प्रोटॉनची संख्या 17 आहे आणि इलेक्ट्रॉनची संख्या आहे 18. एक इलेक्ट्रॉन्स इथं जास्त होतोय, एक इलेक्ट्रॉन संख्या जास्त होतोय. याचा अर्थ काय? इलेक्ट्रॉन्स हे निगेटिव्हली चार्ज असतात, म्हणून त्या सीएलच्या डोक्यावरती निगेटिव्हली चार्ज येतोय. तशाच प्रकारे इथं जर आपण बघितलात तर दुसरा आहे ऑक्सिजन. या ऑक्सिजनचा जो ॲटॉमिक नंबर आहे 2 आणि 6. तर 2 आणि 6 म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन्स हे आउटरमोस्ट ऑर्बिट्समध्ये असतात. मग त्याला आणखीन ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे म्हणल्यानंतर तो 2 इलेक्ट्रॉन्स घेतोय आणि त्याचा ऑक्टेट कंप्लीट करतोय. इथं बाह्यतम कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स झाले, 2 इलेक्ट्रॉन जास्त झाल्या कारणाने त्याच्या डोक्यावरती 2 निगेटिव्ह चार्ज येतात. तशाच प्रकारे आणखीन एक एक्झाम्पल आहे नायट्रोजनचा. नायट्रोजनमध्ये टोटल इलेक्ट्रॉनची संख्या आहे 7. पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 5. मग याला आणखीन त्याची कक्षा पूर्ण करायची असेल तर त्याला 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणून तो 3 इलेक्ट्रॉन्स घेतोय आणि इथं 3 इलेक्ट्रॉनची संख्या वाढल्यामुळं इथं 8 संख्या येते आणि या 3 -4 त्या यांच्या डोक्यावरती येतात. तर अशा पद्धतीने फॉर्मेशन ऑफ आयन्स या ठिकाणी होतोय. आता याच्यानंतर आणखीन पाहूया पुढची रिॲक्शन्स किंवा पुढची केमिकल प्रॉपर्टीज नॉन मेटलची. तिसरी, रिॲक्शन्स विथ ऑक्सिजन. नॉन मेटल्स कंबाईन्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म्स देअर ऑक्साइड्स. सिमिलर आहे पहा, जसं आपण मेटल्समध्ये ऑक्सिजन बरोबर त्याची रिॲक्शन झाल्यानंतर इथं आपल्याला ऑक्साइड्स मिळत होतं, तसंच इथं देखील ऑक्साइड्स मिळतात. परंतु कुठले ऑक्साइड्स? नॉन मेटल ऑक्साइड्स. नॉन मेटल्स रिॲक्टेड विथ ऑक्सिजन, देर इज अ फॉर्मेशन ऑफ ए नॉन मेटल ऑक्साइड्स. आता इथं आणखीन एक महत्त्वाचा डिफरन्स दिसून येतोय पहा, याला अंडरलाईन करून ठेवा आणि लक्षात देखील ठेवा. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं, द ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल्स आर ॲसिडिक इन नेचर. तिथं काय होतं? द ऑक्साइड्स ऑफ मेटल्स आर बेसिक इन नेचर. इथं आहे ॲसिडिक इन नेचर. दे रिॲक्ट्स विथ बेसेस टू फॉर्म्स सोल्युबल साल्ट अँड वॉटर. तिथं तो ॲसिड बरोबर रिॲक्ट होता, परंतु इथं तो बेस बरोबर रिॲक्ट होतोय नॉन मेटल, आणि त्याच्यापासून इथं आपल्याला साल्ट आणि वॉटर मिळतोय. पाहूया इथं, हा जो आहे एक्झाम्पल कार्बन. कार्बन हा नॉन मेटल आहे. ज्या वेळेला कार्बन ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतोय त्याच्यापासून आपल्याला कार्बन डायऑक्साईड तयार होतोय. आणि हाच कार्बन डायऑक्साईड ज्या वेळेला इथं बेसेस बरोबर रिॲक्ट व्हायला सांगितलेला आहे, जसं आपण या ठिकाणी मेटलचे ऑक्साइड्स म्हणजे जे ॲसिड बरोबर रिॲक्ट होतात त्यावेळेला साल्ट आणि वॉटर तयार होते. परंतु इथं जर आपण बघितलात, हा नॉन मेटलचा ऑक्साईड मिळालेला आहे कार्बन डायऑक्साईड, आणि हा नॉन मेटलचा ऑक्साईड कार्बन डायऑक्साईड ज्या वेळेला सोडियम हायड्रॉक्साईड हा जो आहे बेस आहे, सोडियम हायड्रॉक्साईड हा बेस आहे, या बेस बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर आपल्याला इथं साल्ट आणि वॉटर मिळतोय पहा, Na2CO3 + H2O. Na2CO3 याचा अर्थ असा आहे किंवा याचा जो केमिकल नेम आहे सोडियम कार्बोनेट, आणि हा सोडियम कार्बोनेट हा साल्ट आहे आणि H2O हा वॉटर आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला इथं नॉन मेटलचे साल्ट आणि वॉटरमध्ये कन्व्हर्शन होतोय आपण बघितला. आता याच्यानंतर पाहूया द ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल्स. द ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल्स रिॲक्ट विथ वॉटर टू फॉर्म्स अँड ॲसिड. आता या ठिकाणी आणखीन पुढची केमिकल प्रॉपर्टीज पाहिजे आहे. हे जे काही ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल्स आहेत, जसं उदाहरणार्थ कार्बन डायऑक्साईड. कार्बन हा नॉन मेटल आहे आणि ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर हा कार्बन डायऑक्साईड तयार झाला, याचा अर्थ झाला तो ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल्स. आणि याची रिॲक्शन्स आपल्याला पाण्याबरोबर करायचे, H2O बरोबर करायचे, आणि त्याच्यापासून आपल्याला काय मिळतोय? ॲसिड मिळतोय. पाहूया ही रिॲक्शन्स. पहा, या ठिकाणी हा नॉन मेटलचा ऑक्साईड कार्बन डायऑक्साईड आहे
आणि हा पाण्याबरोबर रिॲक्ट झालेला आहे. CO2 प्लस H2O गिव्ज राईज टू H2CO3. हा H2CO3 हा ॲसिड तयार होतोय. या ॲसिडचं नाव आहे कार्बोनिक ॲसिड. तशाच प्रकारे सल्फर डायऑक्साईड आहे. सल्फर डायऑक्साईडची अभिक्रिया पाण्याबरोबर केल्यानंतर इथं आपल्याला पुन्हा पुढचा ॲसिड मिळतोय. त्याचं नाव आहे सल्फ्युरस ॲसिड आहे. त्याचं केमिकल फॉर्म्युला आहे H2SO3. परंतु H2SO4 जर असेल तर त्याला आपण सल्फ्युरिक ॲसिड म्हणतोय. परंतु इथं एक ऑक्सिजनची संख्या इथं कमी आहे म्हणून H2SO3 आहे, यालाच आपण सल्फ्युरस ॲसिड असं म्हणतोय. त्यानंतर आणखीन आहे SO3. या SO3 ची रासायनिक अभिक्रिया पाण्याबरोबर केल्यानंतर इथं आपल्याला H2SO4 मिळतोय, याला आपण म्हणतोय सल्फ्युरिक ॲसिड. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी नॉन मेटलचं वॉटर बरोबर रिॲक्शन झाल्यानंतर ॲसिड मिळतोय हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहात. पुढचं आणखीन पहा, नॉन मेटल्स डू नॉट रिॲक्ट विथ डायल्यूट ॲसिड. नॉन मेटल जे आहेत हे ॲसिड बरोबर रिॲक्ट होत नाही आहेत. तिथं आपण जर बघितलात मेटल्समध्ये तर ते मेटल्स ॲसिड बरोबर रिॲक्ट होत होते, परंतु नॉन मेटल्स त्याच्याबरोबर रिॲक्शन्स होत नाही. तर अशा पद्धतीनं आपण केमिकल प्रॉपर्टीजमध्ये मेटलचे असू द्या अथवा नॉन मेटलचे असू द्या दोघांचे पण प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी डिस्कस केलेला आहात. त्याच्यामध्ये काय काय डिफरन्सेस आहेत हे मी तुम्हाला साईड बाय साईड सांगितलेलं आहे. तुलनात्मक अभ्यास करा जेणेकरून आपल्याला ते लक्षात राहतील. आता याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे यूज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. पुढचा पॉइंट आहे. आता जे मेटल्स आपण बघितलेले आहात त्या मेटलचे युजेस पाहायचे आहेत. पाहूया. मेक अ लिस्ट अँड डिस्कस. प्रिपेअर अ लिस्ट ऑफ द युजेस ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स इन अवर एव्हरीडे लाईफ. तुमच्या सभोवताली किंवा आपण दैनंदिन जीवनामध्ये बरेचसे धातू आणि अधातू वापरतोय. कुठं कुठं वापरतोय यांची आपल्याला यादी करायला सांगितलेली आहे. तुम्ही मला सांगायचे की मेटल कुठले मेटल्स आहेत त्यांचा वापर कुठं केला जातोय हे कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करू शकता. मी काही मेटलची आणि नॉन मेटलची काही मोजके एक्झाम्पल देतोय. बाकीचे उरलेले जे तुम्हाला माहिती असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नमूद करा. आता याच्यामध्ये मेटल्समध्ये जर आपण बघितलात तर इथं कॉपर आहे. तांबे म्हणतोय आपण त्याला. त्याचा उपयोग आपण घरामध्ये घरगुती भांड्यामध्ये वापर केला जातोय किंवा वायर बनवण्यासाठी देखील याचा वापर करतोय. पहा, जसं आपण इलेक्ट्रिक वायरिंगमध्ये देखील या कॉपरचा वापर करतोय. तशाच प्रकारे आणखीन दुसरा एखादा मेटल्स आपण इथं घेऊ शकतो. त्याचं नाव आहे आयर्न, Fe. याचं लोखंडाचा वापर आपण कन्स्ट्रक्शन्समध्ये करतोय, बांधकामामध्ये या लोखंडाचा वापर करतोय. आणखीन उरलेले जे काही तुम्हाला मेटल्स जे आठवत असतील ते तुम्ही इथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नॉन मेटल्समध्ये घेतो एक्झाम्पल, त्यामध्ये आहे ऑक्सिजन. आणि हा नॉन मेटलमधला जो ऑक्सिजन आहे याचा उपयोग आपण रेस्पिरेशन करण्यासाठी करतोय. तशाच प्रकारे आणखीन दुसरा एक एक्झाम्पल आपल्याला घेता येईल, तो आहे ग्राफाईट. ग्राफाईट हा कार्बनचा एलोट्रॉप्स आहे हे आपण गेल्या लेक्चरमध्ये बघितलेला आहात. आणि ग्राफाईटचा उपयोग आपल्याला या ठिकाणी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटीमध्ये केला जातोय. आणि उरलेले जे काही नॉन मेटल्स आहेत त्यांची देखील यादी तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. त्यानंतर कॅन यू रिकॉल, आपल्याला थोडंसं आठवायचं आहे. पहा काय सांगतात. पहा, वाईल स्टडिंग केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स इट इज फाउंड दॅट गोल्ड ऑर सिल्वर डू नॉट रिॲक्ट रेडिली. या ठिकाणी याचा अर्थ असा होतोय, धातूच्या रासायनिक गुणधर्माचा अभ्यास करताना सोन्याची किंवा चांदीची सहजपणे अभिक्रिया होत नाही असे का आढळते. लक्षात ठेवा, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण हा प्रश्न कशावर विचारलेला आहे, पुढचा जो पॉईंट आपल्याला पाहायचा आहे त्या पुढच्या पॉईंटवर आधारित हा क्वेश्चन आपल्यासाठी विचारण्यात आलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला जे काही इथं सांगितलेलं आहे गोल्ड आणि दुसरा जो आहे सिल्वर यांची रासायनिक अभिक्रिया दुसऱ्या कोणाबरोबर होत नाही. का? कारण हे जे आहेत बिकॉज दे आर नॉट अफेक्टेड वॉटर, एअर, ॲसिड, हीट, बिकॉज they do not take part in chemical reactions because it is also called as a non-metals. त्यांना आपण म्हणतोय नोबेल मेटल्स नावाने ओळखले जातात. म्हणजे त्याला आपण राजधातू असं म्हणतोय. राजधातूवरती कसल्याही प्रकारची अभिक्रिया होत नाही. म्हणजे कसल्याही प्रकारचं त्याच्यावरती ॲसिडचा परिणाम होत नाहीये, बेसचा परिणाम होत नाहीये
किंवा उष्णतेचा देखील परिणाम होत नाही आहे, हवा पाणी याचा देखील परिणाम होत नाही आहे. तर अशा पद्धतीनं याला आपण नॉन मेटल्सनाच हे जे काही सोने चांदी आहेत त्यांनाच आपण नोबेल मेटल्स या नावाने ओळखला जातोय. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील जो भाग आहे तो आहे नोबेल मेटल्स. या नोबेल मेटलचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूया. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करण्यास विसरू नका.